हे काहीच सकाळचे वाजले तर किती अयो गाड्याच उलट घातले मी आणि टायमिंग बघतोय सकाळचे 5:30 वाजलेत 5 वाजलेत. आम्ही चाललोय बाहेर चाललोय कुठंतरी पुढं पुढं तुम्हाला कळलंच. आणि आजचा ब्लॉग असा काय ठरवलं नव्हतं काढायचं पण काढतोय बघा पुढं पुढं. सकाळ सकाळ जास्त खाल्लं पिल्लं नाही त्यामुळे बोलता पण येत नाही. पुढं जास्त बोलतो मी आता घ्या समजून तुम्ही मला. बाय बाय. सो गाईज सकाळचे वाजलेत 6 आणि अजून तुम्ही बघू शकतात काळो केक कसा. अच्छा 5 वाजलेत 5 आणि इथे कोणच नाहीये रस्त्यावर. अमेरिकेला घेऊन जाणार होतो पण आता नाही जाणार. अरे असं केल्याशिवाय पैसे नाही मिळणार समजलं. इकडे बघ हा युट्यूब नमस्ते जिंदाबाद. सो गाईज आम्ही निघालो होतो. मस्तपैकी पहिला पाऊस पडलाय. ठाणा स्टेशनला आमचे खायचे वांदे झाले. फर्स्ट बारिश. सो गाईज दिस इज अ ठाणा स्टेशन आहे पण ह्या टायमाची नाही. आता 5:30 वाजले. संडेला पण काम ए क्या रे बिना आंघोळीची निघाली ते नाहीये पब्लिक बिना आंघोळीची घरात निघाली. खोटं बोलायचं नाही. हे आमचं ठाणा स्टेशन बघू शकता तुम्ही. किती स्वच्छ सुंदर ठाणे. अरे म्हणून बोलते जिमला जा. एक बॅग उचलत नाही आमची शे. सो गाईज दिस इज द वंदे भारत. आमची ट्रेन आलेली आहे. भारतात मोदींनी काहीतरी चांगलं केलंय. चला सो गाईज आमची ट्रेन आली आहे. चलो बाय. नाही थांबणार. असं का बसतात लोक मध्ये तिथे लोक बिचारा एवढ्या उन्हात तानाचा बसलाय काय करत बसलाय. अरे बाबा वाईट वाटतंय मला त्याचं. उन्हात तानाचा बसलाय भाऊ एवढा. अवतार झालाय माझा नको घेऊ तुम्हाला. काय कुठे चालली नाशिक कशाला हाऊस. ए भांडण झाली जाऊ सदमा. सदम्याची बहीण. आणि तो चाललाय गोव्याला. हे काय रे आम्ही पोहोचलो आता कसाराला. आम्ही चाललोय कोकड्याला. आम्ही पोहोचलोय कचऱ्याला. कसाऱ्याला नाही कचऱ्याला. सो गाईज आम्ही आता नाशिकला उतरलोय आणि इथे खूप ऊन आहे. वेलकम टू नाशिक. मुंबईवाल्यांना यावण्याची सवय नाही. चोक मारतो. हा हे तुम्ही नाशिक स्टेशन बघू शकता. निशांत थांब आपल्याला यायचे. गाडी आली. एसी जा आता. एसी जा आता. आम्ही आलो नाश्ता करायला. आम्हाला जागा भेटली शेवटी. म्हणजे केस इकडनं तिकडनं बाहेर निघतात काही दिवसांनी. आता आम्ही असं ठरवलंय मेंदूवडा खायचा पण मेंदूवडा थंड होता म्हणून आम्ही आता काय करणार आहे माहिती का. मेंदूवड्यामध्ये मेंदूच नाही. मेंदूवड्यामध्ये मेंदू नव्हता म्हणून आम्ही हिचा मेंदू काढणार आहे. हिचा मेंदू काढून घेणार आहे आणि वडा तळणार आहे. असं आहे मग ते असे आम्ही अजून प्रोफेशनल नाही का ते बॅक कॅमेऱ्याने करलं म्हणून आम्ही फ्रंट कॅमेऱ्याने करतो. आता आम्हाला भूक लागली. आता आम्ही खातो आणि खाऊन झालं की तुम्हाला भेटतो. यायचं असेल तर नाशिकला नाशिकच्या स्टेशनला हॉटेलमध्ये आहे मी. या खातो. भेटा मला. बाय बाय. पब्लिक आम्ही आलोय आता नाशिकला. आम्ही चाललोय आता भूर. आयुष्यात झालाय धूर केलाय हिनी. तुझ्यासाठी जीव होतो हुर. आता आमची आली आहे गाडी बघू शकता तुम्ही. आमची गाडी कुठे आहे. आमची थंडर डिफेंडर कुठे माहित नाही.
चाललोय आता डिफेंडर पाशी. बाकीचं आपण पुढे गेलो बघू, काही विषय नाही. तोपर्यंत जी वॅगनार आली, तोपर्यंत ही गाडी बघा तुम्ही. जी वॅगनार आली, जी वॅगनार. हिरवळ. काही आम्ही आलोय नाशिकच्या घरी. सो इथं घराचं नाव द्या. बांधतय. घर बांधकाम बिनकाम चालू, पण इकडे या. इथं बघू शकता तुम्ही, हा आमचा मित्र आहे, आत्ताच झालाय नवीन नाही का. काय विषय अरे तो काही हा मित्र आहे, मला भीती वाटते पण ठीक आहे, आपलाच आहे. इथे नवीन बघ ना. अयो हे काहीतरी वेगळंच तुम्ही. हे बाहेर तुला घेऊन येतो. बरं किती किती बारशे. हा किती सारं. कागदी पट्ट्याच कागदी आहे. असं का लावलं? नात्यांचा घोटाळा इथं, तोच कळत नाहीये. काय नाही लिस्ट कोणाला. ए तू ह्यांना कसं ओळखतो? अरे ब्लॉग मध्ये ए इकडे इकडे, तू ह्यांना कसं ओळखतो? कशावरून ओळखतो? कसं ओळखतो? बस हा इंस्टा व्हिडिओ बघतो तू यांच्या? नाही का मी कळायला जातो. व्हिडिओ बघतो तू यांच्या? चांगले असतात का? हा? तो वाईट असतो. सो गाईज आता आम्ही रेडी झालो. तुम्ही बघू शकता आम्ही छान दिसते. आणि बॅक कॅमेरा बघितला तर हा एकदम घाण दिसते. माझ्या एवढा क्वालिटी कोणच नाही दिसत. पानचं. ते कसं आहे माहिती का, आम्ही आता चाललोय. काय करायला? देवाचं काहीतरी करायचं. स्टे ट्यून तुम्ही बघा. देवाचं काहीतरी, देवाचं लय काय काय करते तर. तिथं व्हिडिओ चालू करता करता मोबाईलच लॉक झाला, बटन दाबलं गेलं लॉकचं. आम्ही आलोय स्पॉटला आणि तुम्ही बघू शकता स्पॉट कसा आहे. एकदम फुल हिरवळ आहे. हिरवं हिरवं आणि हा आमचा प्रणित मोरे. आणि हे बघू शकता तुम्ही. आणि इथं सगळं पब्लिक बिब्लिक थांबलेलं नाही का. हे साती आसराचं मंदिर आहे इथं. आणि हिला वाटतं हिला भारी दिसतीये, पण ही शेंबडी दिसतीये. बघू शकता तुम्ही. काय आता इथे गाणे बिने चालू झालेत. पंगत बिंगत जेवायला बसली. तिला कोण जेवायला देत नाही म्हणून ही थांबली वाट बघत. तुम्हाला भूक लागली म्हणून तिला जेवायलाच कोण देत नाही. काय म्हणणं. सो गाईज कार्यक्रम संपला आणि आम्ही खूप थकलो होतो म्हणून डायरेक्ट झोपून घेतलं. त्याच्यामुळे ब्लॉगच्या क्लिप काढता आल्या नाही. आता उठलोय, आता थोडं राऊंड मारायला आलोय. कॉफी पितो आणि तुम्हाला भेटतो. बाय. सो गाईज आता आम्ही निघालोय घरी जायला. हे बघा सगळे आम्हाला बाय करण्यासाठी. ही एक गाडी, ही एक गाडी. कोण कोणाला बाय करण्यासाठी नाही, उगाच स्वतःच कौतुक करते. सवय लागली तुझी, बाकी काय नाही. काय रे, कोणी कोणाला बाय केलं का? तू तसलाच आहे, तुला काय माहिती. सो गाईज आम्ही चाललो घरी परत रिटर्न. ही आमची हनी. हनी हॅलो कर. निधी हॅलो. ऐकायला ना हॅलो. टीव्ही देणार ना ते बघू. बोल हॅलो गाईज जोरात. चलो कसं म्हणतात? चालो ठाणे बोल. मग तिच्याकडे मोबाईल नको दे. मोबाईल घे, मोबाईल घे. बोलत नाही ना मी. मोबाईल घे. चालो असं नाही, हाताने चालो. कसं ठाणे. सो आम्ही निघालोय इकडे. हे हॉटेल नाही. कशाला एंडे? काय एंडे? नाही एंडे. कसारात थांबणार आहे आपण. ह्याला निस्ती घाई असते. सगळेच आम्ही थांबले ते जेवायला. आम्ही डायमंड फूड वेट काय फूड वेट वेल मॉल काय आईच्या गावात काय माहिती काय आहे. जरा आपला इंग्लिश कच्चा आहे. ए हनी आम्हाला कच्चा लिंबू आहे. हनी मायू
हे बघ, हे झोपाडे ती बघ. भूक लागली. चला आता काहीतरी खाऊ. सो गाईज ब्लॉग शूट करायचा होता पण शूट करता आला नाही. आम्ही आता खूप एवढंच दमलो vlog आम्ही होतो. टाकणार आहे. कसा वाटतोय काय वाटतंय सांगा आणि